तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50 व सेन्सेक्सचं प्राइस ॲक्शन बद्दल इथं चर्चा करणार आहोत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला सबस्क्राइब करा। तर कालचा व्हिडिओ आपण बघितला होता, तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा। त्यामध्ये आपण हे डिस्कशन केलं होतं की कालचा जो इन्व्हर्टेड हॅमर वाली जी कॅन्डल जी झालेली आहे, त्या कॅन्डलचा उच्चांक व निच्चांक म्हणजे लो आणि हाय जो आहे तो एकदम महत्वाचा रोल जो आहे तो प्ले करताना दिसणार आहे। आणि जोपर्यंत किंमत किंवा प्राइस 24,700 किंबहुना 24,420 ह्या लेवलच्या वर किंवा खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बुल्स किंवा बियर जे आहेत त्यांचे स्टान्स जे आहेत ते करताना आपल्याला तिथे दिसणार नाही। हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। तर सगळ्यात महत्त्वाचं असं का बरं, कारण इथं आपण जर बघितलं तर ही जी रेड कॅन्डल आहे ते जे ऑलरेडी आपण काल डिस्कस केलेलं आहे की ह्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली जर गेलं तर तिथं जे बुल जे आहेत ते एकदम स्ट्रॉंगर बियर जे आहेत एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने ऍक्टिव्हेट होताना आपल्याला तिथे दिसणार आहे। किंबहुना जशी आजची क्लोजिंग 24,600च्या वरती झाली आहे, ह्या केसमध्ये थोडंफार बुल्स किंवा तेजीवाले जे आहेत ते एक कंट्रोल वाला कंडिशनमध्ये आपल्याला येताना तिथं दिसत आहेत। कारण मार्केट जर 24,500च्या लेवलच्या आसपास 2-4 दिवस जर व्यतीत करतंय, साइड ऑन करतंय, तर त्याचा अर्थ असा आहे की तिथे प्राइसला किंवा किमतीला एक जो श्वास जो आहे तो घेण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत। आणि दुसरं जे इंटरेस्टिंग फॉर्मेशन इथं आपल्याला होताना दिसतंय ते म्हणजे इनसाइड बार कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो आपल्याला इथं बनताना दिसत आहे। त्या इनसाइड बार मध्ये पहिली जी कॅन्डल इथं होताना दिसते ती एक इन्व्हर्टेड हॅमरवाली कॅन्डल आहे आणि आजची जर आपण कॅन्डल बघितली तर ही दुसरी कॅन्डल होताना दिसते। आणि प्रोबेबली उद्या 14 ऑगस्ट आहे, निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे, त्यामध्ये एक छोटीशी मूव वाली जर कॅन्डल जर झाली तर एक चांगल्या प्रकारचा एक इनसाइड बार सेटअप जो आहे तो जनरली होताना आपल्याला तिथे दिसेल। आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो की काल सुद्धा आपण चर्चेला आहे की जो निफ्टी सलग 6 आठवड्यापासून किंवा 7 आठवड्यापासून एक डाऊन ट्रेंड मध्ये होता, एक हेल्थी अप ट्रेंड नंतर, आणि त्या डाऊन ट्रेंड मध्ये निफ्टीने सध्या एक चांगल्या पद्धतीचा 24,347 पासून बाउन्स क्रिएट करताना आपल्याला तिथे दिसलेला आहे। म्हणजे हायर टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड तर चांगलाच आहे आणि ह्या ट्रेंड मध्ये जर बियर जर एंट्री करताय तर त्या केसमध्ये ही एक 2022 ची ट्रेंड लाईन जी आहे एक महत्वपूर्ण रोल जो आहे तो आपल्याला प्ले करताना दिसणार आहे। इथं नंबर ऑफ कॅन्डल्स जर तुम्ही इथं जर बघितल्या तर जवळजवळ 7 कॅन्डलचा फॉल जो आहे तो होताना आपल्याला दिसलाय। आणि ह्या आठवड्याची क्लोजिंग किंबहुना ह्या हॉरिझॉन्टल लाईन किंवा हा एक स्विंग सपोर्टच्या वरती झाली आहे, तर एक जनरल गोष्ट तेजीवाले किंवा बुल्सवाल्यांसाठी एक महत्वपूर्ण काम जे ते होताना आपल्याला इथे दिसणार आहे। डेली टाइम फ्रेम मध्ये एकच गोष्ट लक्षात येते की इथे प्राइस एक कंजेक्शन किंवा छोट्या केसमध्ये छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला काम करताना दिसते। आता दुसरं महत्वाचं 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण प्राइस ऍक्शन जर बघू शकत असू तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जी छोट्या टाइम फ्रेम मधली जी ट्रेंड लाईन आहे जी की मी याला TL1 म्हणतोय, त्या ट्रेंड लाईनच्या वरती किंमत किंवा प्राइस सद्यस्थितीला आता आपल्याला क्लोज होताना दिसली आहे। कालच्या दिवसभराचा जो उच्चांक होता त्या झोनच्या आसपासच थोडा बहुत रिजेक्शन झालंय, परंतु आजचं जे गॅपअप जे झालं होतं त्या गॅपअपच्या वरती व्यवस्थितरित्या सस्टेन होताना तिथं दिसते। म्हणजे कालचा जो क्लोज जो होता त्याच्या कंपॅरेटिव्हली आज मार्केटने एक चांगली गॅपअप ओपनिंग दिली। थोडं बहुत लिक्विडिटी स्वीप साठी 2 इन्स्टन्सेसच्या वेळेस मार्केट आलं आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचा पुलबॅक होऊन मार्केटने एका चांगल्या लेवलच्या आसपास जो की आता एक सपोर्टचं काम करू शकतो, जो 24,580 ते 600 वाला झोन जो आहे तो सपोर्टचं काम करू शकतो। कारण इथे आपण जर बघितलं तर जनरली क्लोजिंग जी ती झाली होती म्हणजे इथं मार्केटनी रेजिस्टन्स घेतल्यानंतर एक गॅप डाऊन मार्केटला झाला होता, त्या केसमध्ये इथे आता आपल्याला सपोर्ट होताना दिसतोय। दुसरा महत्वाचा मुद्दा इथं आहे की 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने हे जे काय 7 आठवड्यांचे जे शॉर्ट जे झाले ते, आणि जर उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट जर सस्टेन जर राहत आहे तर त्यामध्ये बियर्सच्या ज्या डिफेंडर लेवल असतील किंवा मंदीवाले जे ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस जे असतील ते 24,900च्या आसपास आपल्याला बनताना दिसू शकतात। कारण इथं एक लोअर हाय ह्या फॉलिंग वेजच्या पॅटर्न मध्ये जनरली बनताना दिसलेला आहे। आतापर्यंत जो सीन जो होता किंवा जी प्राइस ऍक्शन जी होती ती जनरली तुम्ही जर बघितली तर एक लोअर हाय नंतर एक लोअर लो होतोय, पुन्हा एक लोअर हाय होतोय, पुन्हा एक लोअर लो होतोय, परंतु
आता सद्यस्थितीमध्ये किमतीचा जो बिहेवियर जो आहे तो हायर लोच्या टोन मध्ये आपल्याला बनताना दिसतोय. नंबर 1. नंबर 2, हा जो पॅटर्न जो होता ज्याला आपण फॉलिंग वेज पॅटर्न असं म्हणतो, ह्या फॉलिंग वेज पॅटर्नचा इथे एक ब्रेकआउट होताना दिसतोय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, भले इथे इन्स्टंट कुठल्याही प्रकारचे जर रिॲक्शन ह्या झोनच्या आसपास जर येताना आपल्याला दिसतंय, तर त्या केसमध्ये फक्त आणि फक्त एक गोष्ट लक्षात द्या की 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बुल्स त्यांची किती ताकद तिथं दाखवण्याचा प्रयत्न करताय ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि जर बुल्स तिथं कमबॅक करताना दिसत आहेत, प्लस छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या कॅन्डल्स तिथं बुलिश कॅन्डल्स होताना दिसत आहेत, तर ऑटोमॅटिकली तुमचा रिस्क रिवॉर्ड जो आहे तिथं चेक करणं गरजेचं राहील. आणि त्या केसमध्ये मला असं वाटतं, पर्सनली आय एम फिलिंग की हा एक मार्केटसाठी चांगल्या प्रकारचा सपोर्ट जो होतो बनताना दिसतोय, प्लस इथं एक पॅटर्नचा प्लस ट्रेंड लाईनचा सुद्धा ब्रेकआउट होताना दिसतोय. आजच्या दिवसभराची प्राइस ऍक्शन कशी झाली ती एकदा आपण इथे व्यवस्थितरित्या बघूयात. तर आजच्या दिवसाची प्राइस ऍक्शन जर बघायची जर झाली तर पहिल्या 30 मिनिटाच्या कॅन्डल जर बघितल्या तर जवळजवळ 12:15 पर्यंत साईडवेज, म्हणजे दोन्ही बाजूच्या लिक्विडिटीज, हायर साईडच्या लिक्विडिटीज, लोअर साईडच्या लिक्विडिटीज मार्केट घेताना दिसला. आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचं क्लीन ब्रेकआउट हॅमर कॅन्डल झाल्यानंतर जे ते आपल्याला होताना तिथं दिसलं, जे की मार्केट 24,575 पासून जवळजवळ 24,675 म्हणजे 100 पॉईंटचा जो मूव जो आहे तो जनरली क्रिएट करताना आज इंट्राडे मध्ये बुधवार 13 ऑगस्टच्या दिवशी निफ्टी 50 मध्ये होताना दिसलं. हा नो डाऊट परत एकदा एक रिस्पेक्टिव्ह लेवल जी की नंबर ऑफ टाइम्स मंदीवाले किंवा बियर जे आहेत तिथे आपल्याला पाठीमागील 3 ते 4 वेळी जे ते रिजेक्शन करताना सेलिंग करताना आपल्याला दिसले होते, त्याच लेवलच्या आसपास पुन्हा एकदा मार्केट आज गेलो होतं, परंतु तिथं एक मेजर सेल ऑफ जो आहे तो होताना दिसला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, ह्या क्लोजिंग पासून मार्केटने एक चांगल्या प्रकारचा गॅप अप दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ते तेजीवाले जे आहेत ते त्यांचे पोझिशन्स बनवून ठेवलेले आहेत. आणि जर पुन्हा एकदा मार्केट यांची लिक्विडिटी स्वीप करण्यासाठी जर येत असेल तर त्या केसमध्ये ही एक खालची लोअर ट्रेंड लाईन जी आहे ती एक महत्वपूर्ण रोल आपल्याला प्ले करताना निफ्टी 50च्या काउंटरमध्ये बनताना दिसणार आहे. म्हणून ट्रेडिंग मध्ये योग्य वेळेसाठी आपण वाट बघणं गरजेचं आहे. जो कोणी सकाळच्या पासन मोमेंटम साठी त्याला टार्गेट आउट करताना जो करत असेल त्याची लिक्विडिटी जी आहे दोन्ही बाजूची, बाईंगची लिक्विडिटी ऍज वेल एज सेलिंगची लिक्विडिटी, दोन्ही बाजूंचे एसएल हिट जी प्रोसेस जी म्हणतो आपण, किंवा जे आपण प्रिअझ्युम करून चालतो बाबा हे मार्केट अशा वरच्या पद्धतीने चाललंय किंवा खालच्या पद्धतीने चाललंय, त्या केसमध्ये ही गोष्ट होताना दिसणार आहे. म्हणून मार्केटला मॅच्युअर होऊन द्या. आणि मॅच्युअर ज्या वेळेस होते तुम्हाला तुमचं सेटअपच्या वाईज डायरेक्शन कळते, त्या डायरेक्शनच्या हिशोबाने जे आहे तुम्ही त्याला वर्कआउट करू शकता. आता 5 मिनिटांमध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलने एक रिजेक्शन केलं होतं आणि त्या केसमध्ये इथे एक सपोर्ट झाला होता आणि तोच जो सपोर्ट जो आहे तो साधारण 12-12:30च्या आसपास जो आहे तो आपल्याला बनताना दिसला. आणि तिकडनं मार्केटने एक चांगल्या प्रकारचा स्विंग जो आहे क्रिएट केला. या स्विंग मध्ये ऑप्शनचे जर तुम्ही प्राइसेस ऑब्झर्व केले असेल तर ऑटोमॅटिकली डे लो पासून एक डे हाय जो आहे तो आपल्याला जनरेट होताना दिसला. म्हणून ऑल द टाइम मार्केटला वॉच आउट करणं असं गरजेचं नाहीये. काही केसमध्ये ज्यावेळेस गॅप तयार होतात त्यावेळेस तो सुद्धा एक प्रकारचा इंडिकेटर असतो आणि त्या इंडिकेटरकडे आपण लक्ष देणं आहे. जर सकाळी ह्या पहिल्या 15 मिनिटच्या कॅन्डलच्या क्रिएशन नंतर जर मार्केट खालच्या बाजूला जर गेलं असतं तर ऑब्व्हियसली इथं त्या ऑर्डर ज्या आहेत एक्झिक्युशन साठी तयार असतात, परंतु तिथं मार्केट न जाता त्या मार्केटने ऑलरेडी एक चांगला सपोर्ट केला होता. आणि ह्या 15 मिनिटाच्या रेड कॅन्डल नंतर सुद्धा म्हणजे ही एक रेड कॅन्डल झाली होती, त्याच्या लोच्या खाली क्लोज झालं नाही. इथंही एवढं खाली मार्केट जाऊन सुद्धा रिकव्हरी जर करते तर एक चांगला लो रिस्क वाला जो सेटअप जो आहे तो जनरली आजच्या दिवसामध्ये मार्केट जो आहे तो आपल्याला पोजेस करत होता. त्याला ज्याने कोणी टॅकल केला असेल त्याच्यासाठी ती एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे आपल्याला निफ्टी 50च्या चार्ट्स मध्ये जे ते होताना दिसलीच आहे. यामध्येच आणखीन एक ऍडिशनल फॅक्टर आहे जो की पायवॉटचा आहे. तर पायवॉटसाठी मी इथं जे ऑलरेडी सेव्ड सेटअप आहे RSI आणि पायवॉटचा सेटअप तो मी तुमच्या समोर जो आहे इथे लावत आहे. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की नेमकं किंमत किंवा प्राइस कुठल्या मेजर किंवा इम्पॉर्टंट झोन्सला लेवल्सला जे ते रिस्पेक्ट करतात आणि त्यानुसार आपल्याला बिहेवियर जे ते क्रिएट होताना दिसतं. तर 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण आलो तर 75 ऑलरेडी वीकली टाइम फ्रेम मध्ये तर आपल्याला माहित होतं किंमत प्राइस जी ती खाली आहे. दोन्ही जे लो मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 21 आणि तथा 50 मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्या खाली किंमत आहे. 200 मुव्हिंग ॲव्हरेज आय गेस
ते तर शिफ्ट जो आहे त्याचा वरच्या बाजूलाचा असेल, कारण इथं बघा लाल कलरचा जो आहे तो 200 मुव्हिंग ॲव्हरेज जो की 24,900च्या आसपास आहे आणि 21 आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेज अगदी प्राइसच्या आसपास आहे. परंतु आता सद्यस्थितीला जर आपण किंमत किंवा प्राइस जर बघितली तर ती 21 आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आणि वरच्या बाजूला आपल्याला हा मुव्हिंग ॲव्हरेज इथे येताना दिसतोय. आता 5 वॉटच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ऑलरेडी किमतीने वीकली टाइम फ्रेम किंवा वीकली 5 वॉटच्या S1 पासून इथं सपोर्ट घेतलेला आहे. पण त्याबरोबरच आणखीन एक जर तुम्ही व्यवस्थित जर इथं जर बघत असाल किंवा तुम्ही अंडरस्टँड करू शकत असाल तर मी वीकली आणि इयरली 5 वॉटला दूर करतो, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इथे मंथली 5 वॉट जो आहे तो एक सपोर्टच्या बेसिस होते आणि तिकडनं प्राइसने बाउन्स केलेला आहे. आता हे 5 वॉट्स म्हणजे काय, 5 वॉट जे आहेत ते प्रिव्हियस मंथचं हाय, लो आणि क्लोज याच्यावरनं कॅल्क्युलेट केले जातात आणि जनरली जेव्हा केव्हा किंमत प्राइस जी ती S1च्या आसपास असते त्यावेळेस तिथं एक बाईंग जो प्रेशर जो आहे तो आपल्याला बनताना दिसता आणि तोच बाईंग प्रेशर इथं बनताना दिसला. इथं जर तुम्ही जर बघितलं तर ऑलरेडी किंमत जी ती मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली होती आणि दूर दूर जात होती. पण इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर हा जो मुव्हिंग ॲव्हरेज, दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 21 मुव्हिंग ॲव्हरेज ॲज वेल एज 50 मुव्हिंग ॲव्हरेज, ह्या दोघांचा जो स्लोप जो आहे तो आता खालच्या बाजूवरनं वरच्या अपवर्ड साईडला जो आहे तो हिंट आउट होताना दिसतोय. प्लस मंथली टाइम फ्रेमचा 5 वॉट म्हणजे हा इयरली 5 वॉट जनरली आपल्याला बनताना दिसतोय. त्या 5 वॉट पासून मार्केटने एक सपोर्ट घेतलेला आहे आणि या केसमध्ये कुठलंही पॅनिक जरी आलं, कुठलीही निगेटिव्ह टॅरिफ रिलेटेड न्यूज आली तर त्या केसमध्ये बायर्स याच्यापाशी काय ऍक्शन घेत आहेत, कशा पद्धतीने रिएक्शन देत आहेत त्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं, जर मंथली 5 वॉट जर बघितला तर तो जवळजवळ 25,000च्या लेवलच्या आसपास आहे. म्हणजे अपकमिंग टाइमसाठी, अपकमिंग उद्याच्या झोनसाठी जर आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनचा विषय जर सोडून दिला तर आगामी आठवड्यासाठी एक रेंज जी कन्सिडर होऊ शकते ही मंथली 5 वॉटच्या S1 टू मेन 5 वॉट P च्या दरम्यान जी आहे ती होताना दिसू शकते. ही जर रेंज जर कॅल्क्युलेट करायचं झालं, याचं जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं झालं तर जवळजवळ 600 पॉईंटची रेंज जी आहे आपल्याला इथे निफ्टी 50च्या चार्ट्समध्ये बनताना दिसते. याबरोबरच आणखीन एक पॅरामीटर जो की ऑसिलेटर आहे तो म्हणजे RSI जो की हायर लोज फॉर्मेशन करताना दिसतोय आणि तिथे एक चांगल्या प्रकारचा डायव्हर्जन्स सुद्धा आपल्याला होताना दिसतोय. तर ह्याकडे लक्ष द्या. याच्यामध्ये कुठलंही असा डीप पुलबॅक येतोय तर त्यामध्ये बुल्स काय करतात, मार्केट पार्टिसिपेंट्स काय करतात लोअर टाइम फ्रेम मध्ये, त्याला क्रॉस चेक करा, प्रॉपर कन्फर्मेशन घ्या आणि त्यानंतर जे आहे त्या गोष्टीला ट्रॅक ऑन करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं राहणार आहे. जशी प्राइस ऍक्शन आपल्याला निफ्टी 50 मध्ये दिसते किंबहुना तशाच प्रकारची प्राइस ऍक्शन जी ती सेन्सेक्स मध्ये दिसते. 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्सला जर बघितलं तर ऑब्व्हियसली तिथं आपल्याला लक्षात येईल की प्राइसचं जे स्ट्रक्चर सध्या स्थितीमध्ये झालाय तो एक इक्वल लो झाल्यानंतर हायर लोच्या बाबतीत शिफ्ट होताना दिसतं आणि त्याच्यामध्ये जो स्विंग जो महत्वाचा जो आहे तो 81,000च्या आसपास आहे. या 81,000च्या स्विंगला तो कशा पद्धतीने ब्रेक करतोय किंवा तिथनं परत एकदा रिजेक्शन जर आपल्याला लोअर टाइम फ्रेम जसं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये होताना दिसतंय त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याबरोबरच आणखीन एक महत्वाचा मुद्दा, आता इथे एक ट्रेंड जो तो क्रिएट झालेला आहे आणि त्यामध्ये ही ट्रेंड लाईन जी आहे की जी 80,400 किंबहुना 80,200 हे एक स्पेशल सपोर्ट झोन जे ते आपल्याला क्रिएट होताना दिसत आहेत आणि एक महत्वाचा जो सप्लाय जो आहे तो 81,100च्या आसपास आहे. त्याच्यावरती जर मार्केट जर क्लोज होतोय तर तिथं आपल्याला तो ट्रेंडचा हावभाव जो आहे तो बदलताना दिसेल. सपोर्टच्या जर गोष्टी जर बघायचं झालं तर 79,800 पासून जवळजवळ 80,200 वाला 300 ते 400 पॉईंट वाला झोन जो आहे तो एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे, वीकली टाइम फ्रेम मध्ये सलग 7 आठवड्यापासून मार्केट किंवा मेन हे जे सेन्सेक्स 30ची इंडेक्स जी ती निगेटिव्ह मध्ये होताना दिसत होती, पण ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आणि उद्याची जर क्लोजिंग ह्या झोनच्या आसपास जर चांगल्या ह्या लोच्या पेक्षा या कॅन्डलच्या हायच्या वरती जर होते किंवा हाय त्या लेवलला होते तर तो एक चांगला बुलिश हरामी टाइप ऑफ पॅटर्न जो आहे तो वीकली स्केल मध्ये होईल आणि तिकडनं बुल्सला एक चांगली संधी क्रिएट होताना दिसेल आणि त्या टेक्स्चरनुसार त्या कन्सिडरेशन नुसार मार्केटला बघणं महत्वाचं राहणार आहे. आणि हीच गोष्ट बेसिक सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या हिशोबाने गोष्ट तुमच्या बरोबर सांगायची होती. तर कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक व माहिती पर्पज साठी बनवलेला आहे. याच्या माध्यमातून कुठलीही आर्थिक किंवा गुंतवणुकीचा सल्ला जो आहे तो दिला गेलेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कुठेही सेबी नोंदणीकृत सल्लागार आहोत असं कुठेही सांगितलेलं नाही आणि तसेच
यातली कुठली माहिती, कुठलंही चार्टचं अनालिसिस गुंतवणुकीचा सल्ला समजू नये ही नम्र विनंती. धन्यवाद.